सुधीर काका, असं म्हटलं जातं की पु ल देशपांड्यांना ची तब्येत जर का चांगली असती ज्यावेळेला तुमची त्यांची ओळख झाली तर त्यांनी कदाचित व्यक्ती आणि वल्लीमध्ये एक कॅरेक्टर ऍड केलं असतं आणि ते सुधीर भट असतं. हो, कारण हे मला त्यांनी 2 वेळा असं नेहमी घरी बोलले. ते माझं आणि त्यांचं एक 5-6 वर्षाचं 6-7 वर्षात मी 4 नाटकं केली त्यांची. फुलराणी, असामी, सुंदर मी होणार आणि व्यक्तिवल्ली. आणि त्या निमित्ताने त्यांचा फॅमिली म्हणजे सुनीताबाई, मी आणि पु ल असं मी बरेच वेळा त्यांच्याकडे 10:30-11च्या सुमारास जाऊन बसायचो. आणि मी माझ्या पद्धतीने बोलायचो आणि टाइमपास करायचो. एक मोठा किस्सा म्हणजे फुलराणीचं फंक्शन होतं 1100 प्रयोगाचं, 1111. तर मला त्यांनी अट घातली की कोणत्याही मंत्र्यांना, मुख्यमंत्र्यांना बोलवायचं नाही. मग त्यांनी आपण म्हणतो मग त्याला सांगितलं का, त्याला सांगितलं का, त्याला सांगितलं का, असं एक त्यांनी एका माणसाचं नाव घेतलं. मला म्हणाले ह्याला सांगितलंयस का? म्हटलं नाही, तो असं मी म्हटलं. तर ते मरणाचे हसले आणि मला म्हणायला लागले ह्याच्या पुढे मी तुझ्याविषयी ऐकू नये, पण माझ्यासमोर बोलताना शिव्या सकटच बोलायचं. वहिनींना आपण विचारूया, हे असं कसं काय, म्हणजे तुम्हाला जमतं काय एकंदरीत? त्यांचा स्वभावच तसा आहे. मला आवडतं ते, काय जे काय करतात ते मला आवडतं. अहो एवढे दौरे असतात त्यांचे, एवढ्या नट्यांबरोबर कधीच नाही मी त्यांना अडवलं. विचारा. काय सांगताय? कधीच नाही. पण त्यातला एक किस्सा म्हणून सांगतो. कधी कधी काय होतं, ही आली नाटकाला, कळलं, पहिल्या रंगीत तालमीला आणि असं एक आता सिरियलिटी प्रमाणे काही काही नट्या बिट्या आहेत ना, काय सुधीर नाटक झालं, कोणाच्या मिठ्या बिट्या मला येतात. मग मी पहिली बघतो ही आली आहे का. कारण काय होतं, अजूनही हे लोक एवढे मॅच्युअर्ड नाहीत की नाटकात राहून. तर त्यामुळे ना ते नाटक आल्यानंतर प्रत्येक माणूस काय नाटक झालं हात धरता बिरता सोडत नाही. मग ती रात्री मग 7 दिवस माझी चंपी होती. तिने काय तुम्हाला कसं वाटतं सांगा खरं? नाही हो, नाही 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 अशी मिठी वगैरे मारायला चालते हिरोईननी? नाही चालते का नाही? नाही, त्याचा विश्वास आहे आणि मला सगळं माहित असतं ते काय करतात, कुठे जातात, त्यामुळे सगळं व्यवस्थित. ते ना बोलताना त्यांच्या तोंडात म्हणजे सारखं असं एका पाठोपाठ एक असे छान छान वाक्प्रचार असतात ना, त्याचा तुम्हाला त्रास होत नाही? नाही नाही, शिव्या तसं प्रेमाच्या असतात, सगळ्यांना माहिती आहे. काय मी शिवाय येतो का, काय उगाच काय उठून मी कोणाला शिवाय देत नाही. पहिली गोष्ट, आता काय झालं माहितीये, माझा इंटिरियरचा धंदा आहे. त्या ठिकाणी जर मी असं मंदपणे सांगितलं, अरे ऐसा मत करो, नीचे जाओ ना, रेती लेके आओ ना, ऐसा नहीं हो जाएगा, क्या हो गया, कितना दिन हो गया यार, वो प्लास्टर दीवार होता नहीं है यार, असं ए तेरी असं बोलावंच. कळलं? असं तू मुंद बुंद बोलून असं बासुंदी सारखं बोलून नाही झालं. उषाताई, पुरुष नाटकानंतर तशी सुरुवात एकत्र म्हटल्यानंतर नाना पाटेकर एकदम कुठच्या कुठे त्यांचं नाव गेलं, त्यानंतर पटकन पटापट नशिबात ते असेल, माझ्या नशिबात म्हातारपणी असेल. मला एकच माहितीये की वेळेच्या आधी आणि नशिबात वाढून ठेवलेलं असतं त्याच्यापेक्षा जास्त कधी मिळत नाही. आता जेव्हा पवित्र रिश्ताला तर काय नुसतं भारतातच नाही तर इंटरनॅशनल फेम आहे. म्हणजे आता आम्हाला लंडन वरनं ते कोपळकर म्हणून आहेत, त्यांनी एक अशा चांदीच्या प्लेट्स पाठवल्या आहेत सगळ्यांना अप्रिसिएशनच्या. म्हणजे त्यांनी पण तिकडे सर्वे केला आणि त्याच्यात पवित्र रिश्ता बेस्ट होतं. तेव्हा आतून खूप मी हे होते. बरं, नाना पाटेकरांबरोबर काम करण्याचा अनुभव कसा होता मग? खूप चांगला. खूप सिन्सिअर माणूस. हे पाहिजे म्हणजे पाहिजे. आणि त्यामुळे त्यांचे आणि माझे जे गिव्ह अँड टेक होते. आणि आमचं पुरुष नाटक जेव्हा नाना पाटेकर आमच्या घरात येतो, एक आमदार भेट द्यायला, आणि ह्या बाईला त्याची काय पडलेलीच नसते, ती फक्त त्याला अशी बघतच असते आणि तो बोलला का त्याच्या वाक्यावरही बोलते. ते जे टायमिंग लागतं आणि त्याचं जे आमचं ट्युनिंग जमायचं. आणि आता वेळ झालेली आहे ती लोकांच्या प्रश्नांची. माझा प्रश्न उषाताईने आहे. तुम्ही बोलताना कोणालाही सपशेल आडवं पाडता. जर एखादा भ्रष्ट मंत्री किंवा भ्रष्टाचारी अधिकारी तुम्हाला रस्त्यात भेटला तर तुम्ही कशी रिॲक्ट कराल? मला वाटतं मंत्र्यांपर्यंत जायची गरज नाही. मला पोलीस भेटतात तेव्हा त्यांची मी इज्जत काढते, घाबरत नाही मी. आणि बोलताना विचारते, बघा मी बोलते बघा, राग येऊ देऊ नका असं बोलते. आणि मला बोलायचं ते सगळं बोलून घेते. घाबरायचं नसतं, खऱ्या गोष्टीला घाबरायचं नसतंच.
चला पुढचा प्रश्न. माझा प्रश्न उषाताईंसाठी आहे. अरे बापरे. वास्तव मधलं 1.5 फुटाची आई साकारताना तुम्हाला एखादा आलेला अविस्मरणीय असा आम्हाला किस्सा सांगाल? अविस्मरणीय असं नाही, माझं काम मी नीट केलं. कारण जेव्हा किशोर नांदलस्कर माझ्या नवऱ्याचं काम करत होते आणि ते मरतात, त्यावेळेला मी जी रडली आहे ना, ते बघून आर्टिस्ट घाबरले होते, ही असं काय खरं मेल्यासारखी रडते. आम्हाला त्यातलंच एक थोडासा भाग. ते काय खाऊ आहे हातात घेऊन दाखवायला? प्रत्येक गोष्टीला काहीतरी संदर्भ लागतो. कोणतरी मारावं लागतं. कोणीतरी मारायचंय होता का इथे, मी रडते. मस्करी केली नाही तर भडकाल. पुढचा प्रश्न. सुधीर काका, तुम्ही माधुरी दीक्षितला घेऊन एखादं नाटक कधी काढाल? झालं. बरं, तुझ्या माहितीसाठी माधुरी दीक्षित बरोबर, माधुरी दीक्षितनी माझ्याबरोबर लग्नाच्या बेडीची 7 दिवस तालीम केली आहे, तुम्हाला माहित असेल तर. कळलं? माझं खूप चांगलं नातं आहे, म्हणजे रिलेशन. आणि तिला मी म्हटलं, जुनी टाइम एक गोष्ट होती, किस्सा होता, की तिला म्हटलं की बघ, तुला आतापर्यंत खूप अवॉर्ड मिळाली. हो, म्हणजे तिचे काय झालं, तिला प्रश्न मीच विचारायचो आणि उत्तर पण मीच द्यायचो. ऐक, तुला प्रश्न म्हणजे पैसे खूप मिळाले, तुला नाव खूप मिळालं, तुला हे मिळालं, सगळं मिळालं. आता जर तू ग्रेट आहे असं जर दाखवायचं असेल तर एका नाटकात काम करून दाखव माझ्या. तर ती नाही होय करता करताना ती विजय केंकरे आणि असं करून लग्नाच्या बेडीतला रश्मीचा रोल करायला तयार झाली. कळलं? तुम्हाला माहिती असेल तर त्या गोष्टीला खूप, तिच्या लग्नाच्या अगोदरची गोष्ट आहे. कळलं? आणि मी खरंच सांगतो, कौतुक करतो, तेव्हा दिल तो पागल आहे शूटिंग चालू होतं आणि त्या शूटिंग नंतर ती दररोज 2 तास तालीम करायची विजय केंकरे बरोबर. आणि सगळं ठरलं, पण नंतर शेवटी ना ती मला सांगायला लागली की स्टेजवर डान्स करणं आणि अभिनय करणं ह्या गोष्टी वेगवेगळ्या आहेत. खरंच मला जसं तालीम जवळ येते ना तसं मला भीती वाटायला लागली. आणि ती म्हणाली, खरंच सुधीर, मला खरंच भीती वाटते, प्लीज मला माफ कर. जमणार नाही. अरे पण एक सांगू का, मी काही इंटिरियर हिंदी पिक्चरमध्ये बऱ्याच लोकांची केली, मोठमोठ्या लोकांची केली, पण अशी हिरोईन माधुरी दीक्षित सारखी, म्हणजे आता तुम्ही विषय काढला म्हणून सांगतो, एवढा डाऊन टू अर्थ आणि इतका साधेपणा कोणत्याही हिरोईन मध्ये बघितला नाही. पुढे. सुधीरजी, माझा प्रश्न तुम्हाला आहे, तुम्ही जी मराठी नाटकं एवढा खर्च करून परदेशात नेता, त्यापेक्षा तिकीट दराचा सध्याचा जो दर चाललेला आहे तो कमी खर्च करून आपण इथं ऑडियन्स दाखवला तर मराठी प्रेक्षक जास्तीत जास्त प्रमाणात आपल्याकडे वळू शकतो नाटकात. मी काय माहितीये का, अमेरिकेला जी नाटकं नेतो ती इकडे ऑलरेडी केलेलीच असतात. कळलं का? आणि तिकीट दर हा जर विषय म्हटलं तर मी खरंच प्रेक्षकांना सतत डोळ्यासमोर ठेवून मी माझा दर ठेवलाय. मी माझ्या रांगा वाढवत नाही. मी आता 150 रुपये मी लावतोय, मला लोकांचं माहिती नाही, मी माझा दर 150 लावतोय. मग ते सई रे सई नाटक असो का वा गुरु असो का कोणतंही असो, आणि माझे खर्च खूप अवाढव्य आहेत, तरी पण मी माझ्यात भागवून घेतो, मी ते लोकांवर लादत नाही. पुढचा प्रश्न. माझा प्रश्न उषाताईंसाठी आहे. तुम्ही सिरियलमध्ये, पिक्चरमध्ये खडूस सासूचा रोल करता, तुमची खरी सून आली तर तुम्ही कशा वागाल? सून आल्यावर बघू ना आपण, आता कशाला ठरवायचं. पुढचा प्रश्न. मी सुधीरजींना एकच हे करते की आम्ही आज टीव्हीवर बघतो, पेपरमध्ये वाचतो, मोहन जोशी आणि सुधीर भट, आमच्या मनामध्ये इतकी इमेज दोघांबद्दल चांगली आहे की आम्ही चक्रावून जातो सर्वसामान्य हे, की आम्हाला दोघांची नाटकं आवडतात, दोघांचं सगळं काम आवडतं होतं. तर माझं असं नम्र तुम्हाला हे की दोघांनी सगळं ह्या पावसात मिटवून टाकावं आणि एकंदर चांगलं वातावरण नाट्यसृष्टीत करावं. मी तर या क्षणापासून सांगतो की परत तुम्हाला जे वाटतं ते तसं होणार नाही. जी गोष्ट झाली ती मला पण चुकीची वाटली, कळलं, मला पण माझा स्वभाव तसा नाही आहे. पण कधी कधी काही वेळा ग्रह असे असतात की आपण प्रश्न झाला की उत्तर देऊन मोकळे होतो, तसं झालं, बाकी काही नाही. आपके सामने आ रहे हैं महाराष्ट्र के सबसे बड़े सुपरस्टार सुधीर जी भट्ट. भट्ट भट्ट बाट 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 बाट. काय करणार म्हणजे आता तुम्ही काय करणार? बेसिकली जेव्हा गिरगावात गणपती जायचे जुन्या टायमाला, जेव्हा कच्चे बिचेवर वाजवायचे ना, तेव्हा
वाजवताना प्रत्येक माणूस कसा कसा असायचा. ज्या लोकांना काही नाच येत नाही ना, ते बिल्डिंगची किंवा सोसायटीची सेवा करणारी जी लोक रशी कशी धरतात. सपने में मिलती है ओ कुड़ी मेरे सपने में मिलती है, सपने में मिलती है ओ कुड़ी मेरे सपने में मिलती. जे लोक इमानदारीत नाचतात मध्ये, ते कशावर असतात. सारे दिन घूंघटे में बंद कुड़िया सी, सारे दिन घूंघटे में बंद कुड़िया सी, पीछे पीछे चलती है, मिलती है ओ कुड़ी मेरे सपने में मिलती है. आता काही काही लोकांना एकच नाच येतो. बाजी है शरीर है घूमती लकीर है, बाजी है शरीर है घूमती लकीर है, सपने में मिलती है ओ कुड़ी मेरी, कुड़ी मेरी. आता रशी सोडून आत आलेली माणसं बेवडे कसे नाचतात. ओ ऊंचा लंबा कद है, ऊंचा लंबा कद है, चौड़ा भी बहुत है, ना 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 ओ कुड़ी मेरी, ओ कुड़ी मेरी. गणपती धरलेली प्रेमातली जोडी कशी असते. देखने में तगड़ा है, जंगल से पकड़ा है, सीन दिखाता है. बाबाय धक्का मारू नकोस, मागे बागा बघतायत. तो प्रेमात असतो तो. ज्याला काहीच येत नाही ना, तो फुगड्यात असतो. सपने में मिलती है कुड़ी मेरी, सपने में मिलती है, सपने में मिलती है कुड़ी मेरी. चला, आता ज्याच्या बापाने स्वप्न बघितलं असतं ते मुलगा इन्स्पेक्टर होईल, तो ट्रॅफिक सांभाळतो.